महाराष्ट्र पब्लिक, मी आहे कीर्ती आणि तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी चालले होते नेरेला चालले होते का नेरेला होते थोडंसं काम. मग काय एस टी स्टॉपला गेले, पण नेहमीप्रमाणे आमचं नशीब खराबच. एस टी जस्ट 2 मिनिट अगोदरच गेली होती. मग काय गाडीची वाट पाहिली, मग फायनली एक गाडी सापडली होती. मग काय गाडीवर बसून मस्त निघालो होतो नेरेला. मग काय नेरेत पोचलो आणि नेरेत जायचं होतं एका मोबाईल शॉपमध्ये, कारण माझ्या मोबाईलचा एका गेला होता डिस्प्ले. मग काय मोबाईल नीट करायला टाकला आणि तिथून गेलो होतो स्टेशनरीच्या दुकानात गेलो, काही सामान घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. मग काय तिथून म्हणलं आता मोबाईल नीट होतोय, मग काय जावं कुठंतरी फिरायला. मग काय फेसवॉश घ्यायचा होता, एक फेसवॉश घेतला तिथून आणि मग तिथून परत चालत चालत निघालो होतो दत्तघाटावर. आता हा स्पॉट आमच्या नेरतला खूप फेमस आहे, हा दत्तघाट. आणि हे पाणी बघून खूप भारी वाटलं. मग काय मंदिरात गेलो होतो, पण मंदिराचं दार बंद असल्यामुळं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. मग फोटोज वगैरे काढायचे होते. मग पाणी पाहिलं असं वाटलं होतं पाण्यात जाऊन, परत म्हणलं नको बुडले तो कोण काढायचं नाही. मग काय बाहेरूनच पाण्यात खेळले. मग ह्या मुलीला फोटो काढायचं होतं, हिला म्हणलं थांब आधी मला माझा व्हिडिओ काढू देत, ब्लॉग शूट करते मग तुझा फोटो काढते. तरी म्हणली जाऊ दे, मग मी खेळते पाण्यात. मी बा कशी खेळायला लागली, म्हणलं खेळ बाई पाण्यात. मग काय करता, मग मंदिराला टाटा बाय बाय केला. तिला बोललं तुझे फोटो चालू दे, माझा व्हिडिओ काढून घे. मग तिने मस्त माझा व्हिडिओ वगैरे फोटो काढले. मोबाईल शॉपीत गेलो होतो, पण मोबाईल काय तयार झाला नव्हता. म्हणलं मग चला मार्केटमध्ये जाऊयात. मार्केटमध्ये गेलो. मग काय बटाटे वगैरे घ्यायचे होते, थोडे बटाटे केळी घेतली आणि तिथून घरीच निघालो होतो. मग घरी चाललो होतं, पण खूप जास्त भूक लागली होती. मग म्हणलं चला वडापाव खाऊयात. मस्तपैकी वडापाव वगैरे खाल्ला. मग चौकात येऊन थांबलो, कारण गाडीची वाट पाहत होतो. फायनली एक गाडी भेटली होती. मग काय आम्ही जातो घरी. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.